बघा 31 मे रविवार अहिल्याबाई होळकर जयंती. बघा अहिल्याबाई ही एक जंगलामध्ये शंकराची पिंड केली होती आणि एक सैन्य होळकर घराण्याचं सैन्य त्या रस्त्यानं चालू होतं आणि मग आपली पिंड आहे ही कोणी नुकसान करू नये म्हणून ती तलवार घेऊन आणि तिथं उभी होती. बघा अहिल्याबाईच्या सासऱ्याने जेव्हा बघितलं का अशी तेजस्वी मुलगी जर आपल्या घराण्यात असली तर आपल्या घराण्याचं उद्धार होईल. बघा अहिल्याबाई होळकरला आईवडिलांच्या घरीच तलवार चालवणं, लढाई करणं हे शिक्षण घेतलेलं होतं आणि मग तिला एक मुलगा झाला. तिचा नवरा वारल्यानंतर अहिल्याबाई होळकरनं राज्य केलं. बघा अहिल्याबाई होळकरनं जागी जागी अशा पाण्याच्या विहिरी बांधलेल्या आहेत, मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि मग एक ठिकाणी एक गाईचं वासरू होतं आणि ते वासरू रथाने ते चिरडलं गेलं आणि ज्या वेळेला ती गाय तिथं वासराच्या वतीने हांबरत होती आणि जेव्हा अहिल्याबाई होळकर आली आणि तिनं ते बघितलं का बा ही वासरू कोणा मारलं, ज्यानं मारलं असेल, जसं या वासराची परिस्थिती झाली तशीच त्याची झाली पाहिजे अशी तिनं हुकम केला आणि तो कोण होता? तिचा मुलगा होता. आणि मग ज्यावेळेला मीटिंग भरल्यानंतर अहिल्याबाई होळकरनं सांगितलं काही वासरू ज्यानं मारला असेल त्याला तर, आणि मग त्यांनी सांगितलं राणीसाहेब हा दुसरा कोणी नसून तुझा मुलगा आहे. जरी माझा मुलगा असेल पण तो कोणी आज गुन्हेगार आहे. आणि मग कोणी तयार होईना. बघा स्वतः ती रथावर बसली आणि त्याचे पाय बांधले आणि जे जिचं वासरू होतं त्या वासरापाशी त्याला आडवं करून ठेवलं आणि तो रथ दापायला लागली. बघा कोणी आडवं जाईना. शेवटी ती जी गाय होती ती गाय त्या रथाला आडवी झाली आणि त्या मुलाला मरून दिलं नाही. बघा निर्जीव अशी जी मुका प्राणी त्या गायीनं काय सांगितलं, माझं जरी वासरू मेलं जाऊ दे मरू दे पण तुझं मारू नको. आणि असे निर्भीड तेजस्वी राजकारणी हे अहिल्याबाई होळकर होती. आणि बघा आज किती गुन्हे केले ते गुन्हेगाराला काय अपील केली जाते आणि तो सही सलामत सुटतो. आजचं जे सरकार आहे कोणतं हे तडकतडसारखे निर्णय घेत नाही. त्यावेळेला तिनं तडकापरी माझा मुलगा जरी असेल तो गुन्हेगार आहे, जशी या वासराची झाली तशी त्याची झाली पाहिजे अशी अहिल्याबाई होळकर होती. आणि त्या अहिल्याबाई होळकरचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे आणि असं राज्य करायला पाहिजे. अशा अहिल्याबाई होळकरची 31 मेला जयंती. त्या आज अहिल्याबाई होळकरला शतकोटी प्रणाम. जय भैरवनाथ महाराज की जय.